नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. होमगार्ड बांधवांच्या न्याय हक्कांसाठी उभारलेल्या आंदोलनाबद्दल. बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून होमगार्ड बांधवांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आहे आणि हा आवाज आता संपूर्ण राज्यभर पोहोचत आहे. सर्वात पहिली आणि मोठी मागणी म्हणजे होमगार्ड कायद्यात बदल. 1946 साली स्थापन झालेल्या या संघटनेने देशासाठी मोठे योगदान दिले, पण आजही ब्रिटिश काळातील जुन्या कायद्यामुळे हे बांधव त्रस्त आहेत. केंद्र सरकारने अनेक जुने कायदे बदलले, पण होमगार्डसाठी अजूनही ठोस निर्णय दिसत नाही. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांनीही याबाबत सूचना मागवल्या, पण पुढची प्रक्रिया थांबलेली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम होमगार्डची स्थापना झाली आणि आज त्याच राज्यातील होमगार्ड बांधवांना न्याय मिळत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. दुसरी मोठी मागणी 365 दिवस काम. आज अनेक होमगार्ड बांधव ना इकडचे ना तिकडचे अशा अवस्थेत जगत आहेत. जेव्हा गरज असेल तेव्हा काम, नाहीतर काहीच नाही. शासन म्हणतं 180 दिवस काम दिलं जातं, पण प्रत्यक्षात सर्वांनाच ते मिळत नाही. मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये काही मोजक्या लोकांनाच काम मिळतं. जर 365 दिवस काम मिळालं तर हजारो कुटुंबांना स्थैर्य मिळेल. ही फक्त मागणी नाही तर गरज आहे. तिसरी महत्त्वाची बाब, सेवानिवृत्तीनंतर काय? पूर्ण आयुष्य सेवा करायची आणि शेवटी रिकाम्या हाताने घरी जायचं, हे योग्य आहे का? आमदार खासदारांना पेन्शन मिळते, मग देशासाठी काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना का नाही? त्यांना 50 लाखांपर्यंत आर्थिक मदत आणि पेन्शन लागू करावी. लोकहितेश निधी देखील जुनाच आहे. महागाई वाढली आहे, त्यामुळे नवीन दराने निधी लागू करणे आवश्यक आहे. तसेच अनेक होमगार्ड बांधवांना जुन्या कायद्याखाली निलंबित करण्यात आले आहे. गंभीर गुन्हे वगळता सर्वांना पुन्हा सेवेत घ्यावे. वेतनधारी कर्मचाऱ्यांवरही समान कायदे लागू व्हावेत आणि त्यांच्या कामाची चौकशी व्हावी. आम्ही जोपर्यंत सध्याच्या होमगार्ड बांधवांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत नवीन भरती करू नये. पोलीस भरतीत वयात सूट. पोलीस भरतीत होमगार्ड बांधवांना 28 ऐवजी 33 वयाची अट लागू करण्यात यावा, अर्थात वयात सूट द्यावा. वयाच्या 25व्या वर्षी भरती झाले तर 3 वर्षांनी म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी त्यांना 5% आरक्षण लागू होतो. त्यामुळे वयात शिथिलता द्या. किंवा 10 वर्षे होमगार्ड सेवा दिलेल्या होमगार्डला पोलीस सेवेत सामावून घ्या. या सर्व मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठान आणि डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. हा फक्त आंदोलन नाही तर हजारो कुटुंबांच्या भविष्याचा प्रश्न आहे. चला, आपण सर्वांनी या आंदोलनाला साथ देऊया आणि होमगार्ड बांधवांना न्याय मिळवून देऊया. धन्यवाद.